Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझा क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. ऊसाला किमान 3,500 रुपये हमी भाव द्यावा या मागणीसाठी सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन आता तीव्र होत चाललंय. आज 7व्या दिवशी हत्तरगीजवळ राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत आपला तीव्र संताप व्यक्त केला. महामार्ग रोखल्यामुळे वाहनांची मोठी कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी प्रयत्न करत त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी शेतकरी नेत्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की साखर कारखानदार आणि सरकारकडून ऊसाला दर ठरवले गेलेले नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे ऊस उत्पादक संकटात सापडलेत. हमी भावाशिवाय उत्पादन खर्च भरून निघत नाही. प्रशासनाने आणि सरकारने यावर तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात परिसरातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा करून तोडगा काढावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. बेळगावातील खानापूर रोड टिळकवाडी येथील तिसरे रेल्वे गेट ओव्हरब्रिजवरील रस्त्याची दयनीय अवस्था अनेक दिवसांपासून नागरिकांच्या जीवावर बेतली होती. हा रस्ता म्हणजे जणू मृत्यूचा सापळा बनला होता. अनेक अपघात व जखमी होण्याच्या घटना येथे घडल्या. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत होता. या गंभीर प्रश्नाची सातत्याने दखल घेत माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी वेळोवेळी आंदोलने, निवेदने व पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश येत आज शुक्रवारी प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचा प्रारंभ केला आहे. या रस्त्याच्या निकृष्ट अवस्थेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना होती. उशिरा का होईना, मात्र आता प्रशासनाने काम सुरू केल्यानं थोडा दिलासा मिळालाय. तरी काम मजबूत आणि टिकाऊ व्हावं अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. हा पूल केवळ दुरुस्तच न करता कायमस्वरूपी सुरक्षित व्हावा यासाठी लक्ष ठेवणं आवश्यक आहे असं मत अनेकांनी व्यक्त केलं. नागरिक आता द्रुत गतीने आणि दर्जेदार काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत. बेळगाव शहरातील गणेशपूर मुख्य रस्त्यालगत असलेल्या आडवाटेवर सुरू असलेल्या अंदर बाहर प्रकारच्या जुगार अड्ड्यावर कॅम्प पोलिसांनी धाड टाकून 5 जणांना ताब्यात घेतलंय. या कारवाईमध्ये 7,200 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अमित गुलाब बेपारी वय 31, राहणार काकर स्ट्रीट, कॅम्प धरम बिक्कू लांबे वय 38, राहणार ज्योतिनगर गणेशपूर, प्रकाश संभाजी पाटील वय 42, राहणार सरस्वती नगर, राजू अर्जुन देसूरकर वय 34, समर्थनगर, अरिक राजू सेबॅस्टिन फ्रान्सिस वय 33, राहणार लक्ष्मीनगर हिंडलगा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच कॅम्प पोलीस निरीक्षक SM राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली PSI रुक्मिणी यांच्या नेतृत्वातील पथकाने ही धाड घातली. सर्व आरोपींवर कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. निसर्गाचं चक्र बिघडलं असून यंदा वर्षभर पाऊस पडतच आहे. सध्या शेतकऱ्यांकडून भात कापणीला सुरुवात झाली असताना परतीच्या पावसानं बळीराजाचे कंबरडेस मोडले आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यात सर्वत्र ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी बळीराजाकडून केली जात आहे. मात्र अद्याप सरकारकडून कोणतीच मदत मिळाली नाही. पाऊस आता हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेईल या धास्तीने शेतकरी वावरत असून आज बेळगाव तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी आता आपलं काय होईल ते होईल या भावनेने भात कापणी व बांधणी सुरू केली आहे. मागील 8-10 दिवसांपूर्वी पावसाने तालुक्यातील भात शेती जमीनदोस्त झाल्या आहेत. भाताचं झालेलं नुकसान पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर होत आहेत. यंदा परतीच्या पावसानं बहुतांश ठिकाणी भात पिकाचं जास्तीत जास्त नुकसान झालंय. लहरी पावसाचा भरोसा नसल्यानं तालुक्यात शेतकरी वर्गाची भात कापणीची लगबग सुरू झाली असून शेतकरी वर्ग भात कापणीच्या कामात मग्न झालेला पाहायला मिळतोय. दरम्यान वाढलेल्या मजुरीचा फटका मात्र बळीराजाला सोसावा लागतोय.
वारंवार वाढती महागाई, खते व बी बियाणांचे वाढलेले दर यामुळे सध्याच्या काळात शेती करणं परवडणारं नाही. मात्र अशाही परिस्थितीत देखील तालुक्यातील बहुतांश शेतकरी पदरमोड करून शेती करत आहेत. परतीच्या पावसामुळे भात शेतीचं होणारं नुकसान टाळण्यासाठी दिवसा कडक उन्हातही भात कापणी केली जात आहे. पावसामुळे भात भिजण्याची शक्यता असल्यानं उपलब्ध मजुरांकरवी घाईघाईने भात कापणीचा प्रयत्न केला जात आहे. कर्नाटक राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज तसेच माहिती तंत्रज्ञान आणि बायोटेक्नॉलॉजी विभागाचे मंत्री प्रियांक खरगे यांनी राज्यातील जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन कर्नाटक ग्राम स्वराज आणि पंचायत राज या नवीन धोरणावर सविस्तर चर्चा केली. त्या बैठकीमध्ये त्यांनी कार्यक्षम अंमलबजावणी, स्थानिक स्वराज्य संस्थांचा आर्थिक सशक्तीकरण आणि संपूर्ण ग्रामविकासासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक निर्णयांवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी समीर शुक्ला आयुक्त, कर्नाटक पंचायत राज आयुक्तालय डॉक्टर अरुंधती चंद्रशेखर आयुक्त, ग्रामविकास आयुक्तालय सोमशेखर एस.जे. सह ई गव्हर्नन्स तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयात आता अॅनालॉग वायरलेस नेटवर्कला निरोप देत डिजिटल वायरलेस संपर्क जाळ्याचं यशस्वी रूपांतरण करण्यात आलंय. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय. या नव्या प्रणाली अंतर्गत शहरातील विविध उंच ठिकाणी 5 वायरलेस रिपीटर केंद्रे स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीत कोणताही अडथळा न येता एकमेकांशी सहज संवाद साधू शकतात. या यंत्रणेमध्ये एकूण 35 स्टॅटिक स्टेट, 180 मोबाईल संच, 8 रिपीटर आणि 563 वॉकी टॉकी यांचा समावेश आहे. या आधुनिक उपकरणांच्या मदतीने बेळगाव शहरात डिजिटल वायरलेस कम्युनिकेशन प्रणाली प्रभावीपणे लागू करण्यात आली आहे. यामुळे पोलिसांच्या प्रतिसाद वेळेमध्ये घट होणार असून गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था आणि आपत्कालीन सेवांमध्ये अधिक कार्यक्षमतेची अपेक्षा व्यक्त होत आहे. बेळगाव शहरात वाढत्या ब्लॅक स्पॉट्समुळे निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. गुरुवारी रात्री अंबाभवन चौकातील एक प्रमुख ब्लॅक स्पॉट हटवण्यात आला. सदर ठिकाणी नागरिकांकडून बेशिस्तपणे कचरा टाकण्यात येत होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत होती आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेता महापालिकेच्या पुढाकाराने त्या ठिकाणी झाडांच्या कुंड्या तसेच विश्रांतीकरिता बसण्यासाठी बाके बसवण्यात आली आहेत. शहरातील अशा प्रकारच्या अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. नागरिकांनी या उपक्रमांना साथ देत स्वच्छतेबाबत जागरूक राहावं अशी विनंती महापालिकेकडून करण्यात आली आहे. स्वच्छता राखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे असंही आवाहन करण्यात आलंय. गणेशपूर जवळील बेवूर रोड परिसरामध्ये सुरू असलेल्या अंदर-बाहर जुगार अड्ड्यावर कॅम्प पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा टाकून कारवाई केली. या कारवाईमध्ये 7 ते 8 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. कॅम्प पोलीस उपनिरीक्षक ए रुक्मिणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात असल्याचं समजताच पोलिसांनी अचानक छापा टाकून अड्ड्यावरून जुगारींना पकडलं. या प्रकरणाचा अधिक तपशील रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झालेला नव्हता. मात्र पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. गणेशपूर परिसरातील बेकायदेशीर जुगारी अड्ड्यांवर पोलिसांची ही धडक कारवाई परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या व समस्या यावर आज जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी व्हिडिओ संवादाच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेत तात्काळ सोडवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. शिंदे यांनी सांगितले की ग्रामपंचायत कर वसुलीपैकी 40% निधी कर्मचाऱ्यांच्या वेतन खात्यामध्ये जमा करणं बंधनकारक आहे. तसेच ग्रामपंचायत हद्दीमध्ये दररोज ध्वजारोहण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गौरव भत्ता अर्थात मानधन दिला जावा असेही निर्देश दिले आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीने कर्मचाऱ्यांना दर महिन्याला नियमित वेतन द्यावं. कर वसुलीदार व क्लर्क कम डेटा एंट्री ऑपरेटरच्या जागा रिक्त असतील तर त्या ठिकाणी 5 वर्षे सेवा बजावलेल्या वॉटरमॅन, सफाई कर्मचारी आणि शिपायांना नियमानुसार पदोन्नती द्यावी असंही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केलं.
3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. शक्ती योजनेच्या अंमलबजावणीनंतरही शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर बस सेवा मिळत नसल्यानं धामणे गावातील विद्यार्थ्यांनी आज शुक्रवारी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. शाळा व महाविद्यालयात वेळेत पोहोचता यावं यासाठी योग्य वेळेनुसार बस सोडाव्यात अशी त्यांची जोरदार मागणी होती. विद्यार्थ्यांनी सांगितलं की गावामध्ये येणाऱ्या परिवहन बसेस अयोग्य वेळेस येतात. शिवाय अनेकदा विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यासही परवानगी दिली जात नाही. यामुळे दररोज शाळा आणि कॉलेजला पोहोचण्यास उशीर होतो आणि अभ्यासावर याचा परिणाम होतो. त्यामुळे संतप्त विद्यार्थी आणि नागरिकांनी रस्त्यावरच ठाण मांडून रास्ता रोको करत आंदोलन छेडलं आणि आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी शालेय वेळेनुसार नियमित आणि सुसूत्र बस सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी परिवहन विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडे केली. प्रशासनाकडून यावर त्वरित पावले उचलली जातील असं आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सारस्वत यांची उत्तर प्रदेश सचिवालयात उच्च पदावर वर्णी लागली आहे. त्यामुळे अवघ्या 2 महिन्यातच पुन्हा एकदा बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ पद रिक्त झालं आहे. विशाल सारस्वत यांनी 10 सप्टेंबर 2025 रोजी पदभार स्वीकारला होता. अल्प कालावधीतच त्यांनी कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील कामकाजावर सकारात्मक प्रभाव टाकला होता. यापूर्वी सीईओ राजीव कुमार यांच्या बदलीनंतर त्यांची नियुक्ती झाली होती. सारस्वत यांच्या नव्या पद स्वीकारामुळे आता नवीन सीईओ कोण असणार यावर कुतूहल निर्माण झालं आहे. कॅन्टोन्मेंटमधील प्रशासनिक कामकाज सुरळीत राखण्यासाठी लवकरच नवा अधिकारी नेमण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हत्तरगी टोल नाक्यावर एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी प्रसंग घडला. ट्रान्सजेंडर समुदायातील आणि ह्युमॅनिटी फाउंडेशन बेळगावचे सक्रिय सदस्य प्रदीप यांनी वाहनाच्या धडकेमध्ये जखमी झालेल्या एका वानराला मदत करत त्याचे प्राण वाचवले आणि सर्वांसमोर एक मानवतेचा अनोखा आदर्श ठेवला. प्रदीप हे टोल नाक्यावर उपजीविकेसाठी कार्यरत असताना त्यांनी रस्त्यावर तडफडत असलेलं जखमी वानर पाहिलं. वेळ न दवडता त्यांनी लगेच धाव घेतली आणि तात्काळ त्याच्यावर प्रथमोपचार करून त्या वानराला हिडकल धरणजवळील प्राणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तिथे त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून पुढील उपचारासाठी त्याला रुग्णवाहिकेतून हलवण्यात आले. ह्युमॅनिटी फाउंडेशनकडून प्रदीप यांच्या या करुणाशील व तात्काळ प्रतिसादाच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. ही घटना प्रत्येक सजीवाप्रती आपुलकी आणि सहवेदनेचा आदर्श ठरली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रत्येक टन ऊसाला किमान 3,500 रुपये दर, कापणी व वाहतुकीत होत असलेल्या शेतकऱ्यांच्या लुटीला आळा आणि वेळेवर ऊस बिलांची अदा यासह विविध मागण्यांसाठी अखिल कर्नाटक रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली आज लिंगनमठ क्रॉस येथे तीव्र आंदोलन छेडले. तब्बल 2 तास रस्त्यावर बसून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे बेळगाव खानापूर हळियाळकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी ऊस भरलेल्या ट्रक अडवून राहिल्यानं लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शेतकऱ्यांनी सांगितलं की साखर कारखान्यांकडून योग्य दर न दिल्यामुळे ऊस उत्पादक आर्थिक संकटात सापडलेत. त्यामुळे सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून किमान 3,500 रुपये दर जाहीर करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून ऑफिसर कावेरी मोहन कुंभार या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शिक्षण समन्वयक सविता पवार यांनी केले. यानंतर प्रमुख पाहुण्या सेक्शन ऑफिसर कावेरी मोहन कुंभार यांनी फीत सोडून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केले. शाळेच्या जुन्या आठवणींबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी, चिकित्सक बुद्धी वृद्धिंगत होण्यासाठी, समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी विज्ञान प्रदर्शन मोलाची भूमिका बजावते. स्पर्धा इतरांशी न करता स्वतःशीच करा असा संदेश आपल्या मनोगतात त्यांनी दिला. प्रदर्शनासाठी इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विज्ञान प्रदर्शन स्पर्धेसाठी विषय मानवी शरीर, कचऱ्याची विल्हेवाट, पर्यावरण प्रदूषण, वाहतूक व्यवस्था, सेंद्रिय शेती, आरोग्य, स्मार्ट सिटी असे विषय होते. परीक्षक म्हणून DS मुदकेकर, प्रसाद सावंत, रुपाली हळदणकर, स्नेहल पोटे हे शिक्षक उपस्थित होते.
सुळेभावी रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या अनोळखी युवकाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. 3 ऑक्टोबर रोजी सुमारे 40 ते 45 वर्षीय अनोळखी युवक धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचाराचा उपयोग न होता काल गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. 5 फूट 6 इंच उंची, गहू वर्ण, अंगाने सडपातळ, उभट चेहरा असं त्याचं वर्णन आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून संबंधितांनी 0831-240-5273 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन रेल्वे पोलिसांनी केलं आहे. बेंटम बेट इंडोनेशिया येथे 11 ते 17 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी बेळगावचे 3 नामांकित शरीर सौष्ठवपटू प्रशांत खन्नूकर, व्ही.बी. किरण आणि व्यंकटेश ताशिलदार यांची भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. या अभिमानास्पद निवडीबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी आणि युवा नेते राहुल जारकिहोळी यांनी 3ही खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केला. जागतिक स्तरावर भारताचे आणि बेळगावचे प्रतिनिधित्व करत असल्याबद्दल त्यांनी अभिनंदन व्यक्त करत भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डरचे कार्यकारी अध्यक्ष अजित सिद्धनावर, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष एम गंगाधर, सचिव हेमंत हावळ, नागराज कोलकर, गणेश गुंडप, रिया चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. निपाणी भागामध्ये झालेले तंबाखू साठीचे आंदोलन ही शेतकऱ्यांची पहिली क्रांती. पंजाबमध्ये झालेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन म्हणजे दुसरी क्रांती. तर गेल्या 9 दिवसांपासून कर्नाटकात सुरू असलेल्या ऊस दराच्या आंदोलनासाठीचा मोर्चा, रास्ता रोको ही देशातली शेतकऱ्यांची तिसरी क्रांती आहे. कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला 3,500 रुपये दर दिलाच पाहिजे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा नवलिहाळसह या भागातील शेतकऱ्यांनी दिला. शुक्रवारी दिनांक 7 रोजी सकाळी निपाणी मुधोळ महामार्गावर नवलिहाळ सर्कल येथे मानवी साखळी करून रास्ता रोको करण्यात आला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सहनशीलता आता संपत आली आहे. जर त्यांच्या संयमाचा बांध फुटला तर पुढे होणाऱ्या मोठ्या संकटासाठी साखर कारखाने जबाबदार असतील. सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून प्रति टन ऊसासाठी 3,500 रुपये दर मिळवून द्यावा आणि सरकारने आपल्या कर वसुलीतून 1,000 भर घालावी अशी मागणी माजी मंत्री S.K. बेलुब्बी यांनी केली. जमखंडीतील रस्ते व नाल्यांवरील अतिक्रमणे नगरपालिकेतर्फे हटवण्यात येत असल्याचे नगरपालिका आयुक्त ज्योती गिरीश यांनी सांगितले. ज्यांनी बेकायदेशीरपणे घरांचे बांधकाम, शौचालय, पाण्याच्या टाक्या पालिकेच्या जागेमध्ये बांधले आहेत त्यांनी स्वतःहून बांधकाम हटवावे, अन्यथा नगरपालिका कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. येथील झुमझुम कॉलनीतील नाल्यांवर बेकायदेशीरपणे बांधलेल्या इमारती जेसीबीने हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.